राज्यासह देशातील हवामानात मोठे बदल होत आहेत। सकाळी थंडी, दुपारी उकाडा आणि राज्याच्या काही भागात सायंकाळी पाऊस असं सध्याचं हवामान आहे। पुढील 3 दिवस हिमाचल आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड हिमवर्षा होण्याची शक्यता आहे, तर दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे। 26 जानेवारीनंतर पुन्हा एकदा राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे। राज्यातील हवामानात अनेक बदल होत आहेत। थंडी वाढली असं म्हणत असतानाच अचानक ढगाळ हवामान होत आणि उष्मा वाढतो। गेले महिनाभर हवामानाचा लहरीपणा सुरू आहे। सध्या तर पहाटे थंडी आणि धुकं, दुपारी उकाडा आणि सायंकाळी ढगाळ हवा असं चित्र आहे। त्यामुळे आजारपणात वाढ होत असून सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनाचे आजार जाणवत आहेत। दुसरीकडे थंडी वाढली की वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होतो। सध्या मुंबई, दिल्ली या शहरांमधील वायू प्रदूषण कमालीचं त्रासदायक ठरत असून हवेची दृश्यमानता कमी झाली आहे। पुढील 3 दिवस हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 25 जानेवारी नंतर पुन्हा एकदा उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमध्ये वाढ होऊन राज्यात थंडी वाढेल असा अंदाज आहे। आज दिवसभर कोल्हापुरात काहीसं ढगाळ हवामान होतं। पहाटे आणि रात्री थंडी आणि दुपारी उकाडा असं चित्र असून या विचित्र वातावरणामुळे आजारपणात वाढ होतीये।